एकदम मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी. आणि दुसरं काहीच वापरायचं नाही, हाच मसाला वापरणार आहे मी, आणि बाकीला असं दुसरं काहीच टाकणार नाही. तर हा पुन्हा मसाला वापरणार आहे एक. तर चला आता हे सगळं मेल्ट करून घेऊ. त्यापैकी मेल्ट झालेला आहे कांदा आणि टोमॅटो. आता हा आपला एम मसाले भुर्जी मसाला टाकायचा आहे. हा सगळा मी टाकणार आहे. आणि मस्त फ्राय होऊ द्यायचं. थोडीशी हळद पण टाकायची आहे. इथे छानपैकी मऊ मऊ झालेला आहे मसाला पूर्ण, बघू शकता इथे. आणि याच्यातच आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय. खूप छान वास येतोय, फ्लेवर इतकं छान, म्हणजे अरोमा येतोय घरामध्ये. तर इथे आपले बॉईल एग टाकायचे सगळे. तर इथे मी 6 अंडे घेतलेले. खूप छान लागते बॉईल एग. सिंपल जास्त असं तळायचं नाही, सिंपल हलका हाताने तळायचे, म्हणजे ते तुटणार नाही अंडे. तर इथे बघू शकता इतके छान दिसत आहे ना. खूप मस्त दिसत आहे, वास पण इतका छान येतोय. तर इथे थोडंसं झाकायचं नाही, असंच थोडंसं राहू देऊ 2-3 मिनिट कमी गॅसवर. तर इथे बघू शकता आपली भुर्जी एकदम रेडी झालेली आहे. आणि अशा प्रकारे बॉइल्ड एग भुर्जी होते. तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर नक्की टाका, कोथिंबीर तर छानच लागते भुर्जी. माझ्याकडे संपून गेली म्हणून मग मी काही टाकली नाही. तर अशा प्रकारे झालेली आहे बॉइल्ड एग भुर्जी. कशी वाटली ते नक्की सांगा. चला बोलते नंतर. तुम्ही बघितलं असेल बॉइल्ड एग भुर्जी पण झालेली आहे, खिचडी पण झालेली आहे, माझा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे. आता घरातलं सगळं आवरून घेते. घरातलं बाकी आवरणं, झाडझूड वगैरे बाकी आहे. तर वैभवचं ऑफिस होतं म्हणून मी पहिल्यांदा स्वयंपाक करून घेतला. त्याच्यानंतर आता झाडून वगैरे घेते आणि त्याच्यानंतर आत्ता इतक्यात सगळं आवरलं, घरातलं झाडझूड झाली, आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे. आणि वैभव पण गेले, त्यांना पण जेवण दिलं. विहानला जेवण दिलं, नंतर कियाराने जेवण केलं इतक्यात. आता माझंच राहिलं जेवण. माझ्यासाठी आता करते भुर्जी गरम, बॉईल एग भुर्जी. तर मी वैभवला विचारलं कशी, तर ते म्हणे खूप छान झाली. तर मस्त लागते ही. त्याच्यात काहीच टाकलं नाही, फक्त हळद टाकली. तुम्ही बघितलं असेल इतकं छान लागते ना चव. तुम्ही नक्की आणून बघा एम मसाले. तर म्हणजे असं दुसरं एक्स्ट्रा टाकायची गरज नसते ना आपल्याला, वेगळे फ्लेवर्स म्हणजे त्याचं म्हणजे फ्लेवर्स किंवा मग चव अशी वेगळी डिफरंट खाण्यासाठी मिळते. नेहमीच मिरची वगैरे तेच 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 खाऊन कंटाळा आला असेल तर अशी तुम्ही मसाले आणून ठेवायची. नेहमी 10-10 रुपीजला पॅकेट्स येत आहे. तर खूप प्रकारचे भेटतात, सब्जी मसाला, भुर्जी मसाला, बैंगन मसाला, भेंडी मसाला.
काम आहे. तर तिथे कलर वगैरे सगळं बाकी आहे. तर तेच बघू शकता, बाहेरून जाऊनसुद्धा सगळं क्लीन करावं लागतं मला. आणि अशा प्रकारे माझं 8 दिवसाचं रुटीन असतं. आणि इतकं छान दिसतं ना काचं, एकदम फ्रेश वाटतं. आणि असं बाहेरून पण छान दिसतं आणि मधून पण आपण असलो की छान दिसतं. तर इथे माझं झालेलं आहे. चला. तर तुम्ही बघितलं असेल फ्रेंच डोअर साफ करून घेतलेले आहे. तर इतकं पावसासारखं वातावरण झालेलं आहे, जसं असं वाटतं की आता 5-5:30 वाजलेले आहेत. तर आता वाजलेले आहेत 3:30 म्हणजे 3:45 झालीच आहे. इतकं पावसासारखं काळं होऊन आलेलं आहे बाहेर. तर बरं झालं त्याच्या आधीच मी फ्रेंच डोअर पुसून घेतले. कियारा पण झोपली सोफ्यावर, तुम्हाला दाखवते. तर इथे विहान बसलाय, टीव्ही बघतोय. इथे कियारा झोपलेली आहे सोफ्यावर. तर तुम्हाला बोलली होती मी ती सोफ्यावर झोपून जाते. तर तेच इतकं गार हवा सुटलेली बाहेर, इतकं छान वाटते. आणि खूप दुपारी गरम होत होतं. तर आता इतकी गार हवा सुटलेली आहे. तर तुम्हाला दाखवते, चला. तर इथे बघू शकता इतकी हवा सुटलेली आहे, गार. आणि असंच पावसासारखं वातावरण झालेलं आहे एकदम. आणि इथे आपले झाड, हे बटरफ्लाय पण खूप छान ग्रो होत आहे, बघू शकता. बटरफ्लाय प्लांट वातावरण झालेलं आहे. ढग आलेले आहे काळे, बघू शकता इथे असे ढग जमा होऊन आलेले आहे. तर पाऊस येईलच बहुतेक, तर असं वातावरण झालेलं आहे. आणि आपले फ्रेंच डोअर पण इतके छान साफ झालेले आहे, बघू शकता. एकदम मस्त क्लीन दिसत आहे. खूपच छान दिसतंय, बघू शकता. तर एवढी काही घाण नसते, पण मग तरी मुलांचे हात वगैरे लागतात. तर मस्त क्लीन झालेले आहे एकदम मस्त. असे एकदम पाण्यासारखे दिसतं, एकदम क्लीन, बघू शकता. असं झालेलं आहे, चला. तर मस्त क्लीन झालेले आहे फ्रेंच डोअर. तर एवढं काही वेळ लागत नाही, पटापट पटापट साफ होऊन जातात. तर त्या कॉलिन किंवा मग ग्लास क्लीनरने मस्त छान साफ होतात पाण्यापेक्षा. तर मस्त क्लीन झालेले आहे. आणि पावसासारखं वातावरण झालेलं आहे, मस्त हवा सुटलेली आहे. तर चला आता चहाच्या टाईमला बोलते. तर इथे बघू शकता किती जोराचा पाऊस आलेला आहे. आणि मी फ्रेंच डोअर पुसून घेतले, बरं झालं. कारण पाणी उडालं तर म्हणजे उडतं किंवा पुसता पण येत नाही मला तिथे उभं राहून वगैरे. तर त्याच्यामुळे मग बघू शकता किती जोरात पाऊस येतो आहे. आणि असा आमच्या शेडवर पण इतका जोरात पडतो आहे पाऊस आणि आवाज पण येतो आहे. तर अशा प्रकारे जोरात पाऊस आलेला आहे. पिलू, थंडी वाजते. पाऊस आला ना. हा, पाऊस आला. हवा सुटली.
सगळं येल्लो येल्लो झालेलं आहे बाहेर आणि आमच्या चेहऱ्यावर पण असं येल्लोइश दिसत असेल, हो ना किया? खूप छान वातावरण झालेलं आहे. मस्त वातावरण झालेलं आहे, एकदम येल्लो येल्लो झालेलं आहे आणि खूप छान वाटते. इथे थंड हवा सुटलेली आहे. मला बघा दिसत असेल येल्लो येल्लो, तर सगळीकडे असं येल्लो येल्लो झालेलं आहे. तर खूपच छान दिसतं, एकदम छान वातावरण झालेलं आहे आणि असं छान रिफ्लेक्शन पडत आहे खिडकीतून. किया किया तर इथे बघू शकता सगळं येल्लो येल्लो झालेलं आहे, पूर्ण येल्लोइश वातावरण झालेलं आहे. तर असं आणि इथे विहान कसं आहे, येल्लो झालं ना सगळं. तर असं येल्लो झालेलं आहे पूर्ण. तर आता वाजले आहेत 6:30 आणि आता चहा ठेवणार माझ्यासाठी. आणि इथे बघू शकता खिडकीत पूर्ण येल्लो झालेलं आहे. तुम्हाला दाखवलं मी पूर्ण असं सगळीकडे येल्लो येल्लो दिसतंय. ते इतकं छान वाटतंय ना, एकदम सुंदर वाटतंय. तर आता इथे दूध तापत ठेवलं आणि आता चहा ठेवणार आणि स्वयंपाकाचं बघते काय करायचं ते. तर चला आता चहा ठेवते आणि मग बोलते. तर इथे मी भात ठेवलेला आहे, म्हणजे होतोच आहे. आणि आता पोळ्या करते पटापट. आणि आज सिंपल मसूरचं वरण करणार आहे. तर मसूरचं वरण, पोळी आणि भात. तर मसूरचं वरण तुम्हाला माहिती मी दाल तडक्यासारखंच नेहमी करते, तर तसंच कुकरमध्ये मी दाल तडक्यासारखं डायरेक्ट फोडणी देणार आहे. तर चला आता पटापट पोळ्या करून घेते आणि म्हणजे मग दाल तडका करेल पटापट. चला आता पटापट पोळ्या करून घेते आणि मग बोलते. तर आता इथे मी दाल तडक्याची तयारी करते. दाल तडक्यामध्ये मी मसूरची डाळ नाही घेतली, तुरीचीच घेतली आणि थोडा वेळ भिजत ठेवली होती. आणि भरपूर म्हणजे 1 वाटी घेतलेली आहे. थोडीशी जाडसर करायची, कारण त्याच्यासोबत मग मला भाजी नाही करायची म्हणून. तर इथे मी कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तर सिंपल डाळ करणार आहे. लसूण, टोमॅटो, कढीपत्ता आणि लाल तिखट टाकून करणार आहे. तर आता इथे तेल तापलेलं आहे. आता पटापट करून घेते. चला.
जिरे टाकले थोडेसे, मोहरी टाकली, लसूण आणि हा कढीपत्ता आहे ना, तर हा कढीपत्ता आहे ना, आपल्या टेरेस गार्डन मधला आहे, कुंडीमध्ये लावलेला. किती छान झालेला आहे ग्रो, एकदम मस्त, एकदम क्लीन पानं आहे आणि एकदम छान. काहीच त्याला डाग वगैरे नाहीये, म्हणजे असं खराब नाहीये, एकदम मस्त आहे. आणि असं गावरान म्हणजे गावठी आहे, वास खूप छान येतो. तर मी कढीपत्ता सुद्धा लावलेला आहे. उद्या तुम्हाला जमलं तर दाखवेल मी किती झालाय मोठा. तर चला आता हा कढीपत्ता टाकून घेते. आणि उपयोगी पडतं जर आपण आपल्या इथे कुंडीत लावला, टेरेसवर वगैरे लावला तर छान, म्हणजे विकत आणायची गरज नसते. तर कढीपत्ता आणि गवती चहा दोन्ही माझ्याकडे, तर असं उपयोगी पडतो. कढीपत्ता, नंतर टोमॅटो, चांगलं फ्राय होऊ देऊ. आणि आता पाणी घेते मी. ते एकदम छान फोडणी बसलेली, एकदम तडका फोडणी. आणि त्याच्यामध्येच आपल्याला हळद टाकायची आहे आणि लाल तिखट टाकते मी, आणि थोडासा सब्जी मसाला आहे ना तो टाकते, 1 चम्मच, बस एवढंच टाकायचंय. आणि त्याच्यानंतर मिक्स करायचं, पाणी ऍड करायचं. इतकी छान तरी आलेली, इतकी छान फोडणी बसलेली आहे. तर इथे मी पाणी ऍड करते, अर्धा तांब्या असेल पाणी. आता ही डाळ मस्त वॉश करून त्याच्यामध्ये ऍड करायची. तर इथे मी डाळ ऍड केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आता मीठ टाकून घेऊ. चवीनुसार. आणि कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊ. आता इथे कमी गॅसवर डाळ शिजायला ठेवते. आणि झाली की तुम्हाला दाखवेलच मी. चला. तर आता डाळ होईलच. आणि आता इकडे बघू, वातावरण इतकं थंड झालेलं आहे. आणि आमचा विहान इथे बसलाय टीव्ही बघत. त्याला कंटाळा आला तर तो कसा बसलाय, कंटाळा आला. आणि कियाला गेली तिच्या आजी सोबत वरती. आणि इतकी छान गार हवा सुटलेली आहे मस्तपैकी. तर खूपच मस्त गार हवा सुटलेली आहे आणि खूप छान वाटते. बरं झालं पाऊस पडला, म्हणजे एकदम म्हणजे गारवा निर्माण झाला, नाही तर इतकं गरम होत होतं ना. आता डाळ ठेवलेली आहे आणि थोड्या वेळाने होईलच. म्हणजे 3 शिट्ट्या झाले की झालं मग माझा स्वयंपाक पूर्ण. आय होप तुम्हाला आवडला असेल. क्विक रेसिपी सांगितली मी. त्याच्यामध्ये अजून तुम्ही कोथिंबीर किंवा कांदा पण ऍड करू शकता. तर मला कांदा जास्त आवडत नाही डाळीमध्ये, म्हणून मी कांदा नाही टाकला. तुम्ही तेजपत्ता पण टाकू शकता, खडे मसाले ते सुद्धा टाकू शकता. तर मस्त दाल तडका होते. आणि वरतून फोडणी सुद्धा देऊ शकता तुम्ही. डाळ शिजून आणि वरतून फोडणी दिली तरी मस्त दाल तडका होतो. तर मी डायरेक्ट कुकरमध्येच करून घेते, म्हणजे कसं एक्स्ट्रा वेळ पण वाया जात नाही आणि छान पण लागते. कुकरमधलं खिचडी म्हणा, भात म्हणा, वरण म्हणा, काही पण छान लागतं. चांगलं असतं कुकरमध्ये शिजवलेलं. तर तेच आता इथे बसलेली आहे, थोड्या वेळ वाट बघेल, टीव्ही बघेल आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला डाळ दाखवेल. इथे दाल तडका रेडी एकदम, तुम्हाला दाखवते मी जवळून. तर आता मी ओपन केलं कुकर, तर चला तुम्हाला दाखवते जवळ. तर इथे बघू शकता दाल तडका रेडी आहे. आणि मी घट्टच केली कारण पोळीसोबत खाण्यासाठी. आणि किती छान शिजून गेली मस्त. तर अशा प्रकारे मस्त मी फोडणी देते. तर इथे झालेली आहे दाल तडका, बघू शकता एकदम मस्त हॉटेल स्टाईल, ढाबा स्टाईल दाल तडका. तर चला.
तर इथे कियारा आलेली आहे आजीकडून खेळून, हो ना? भिजून आली पावसातून, हो ना? हम्म. तर तेच तुम्हाला दाखवलं मी दाल तडका वगैरे कशी केली किंवा मग बॉइल्ड एग भुर्जी कशी केली. तर तेच आजचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं. आय होप तुम्हाला आवडला असेल. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय. करा बाय. फ्लाइंग किस. हां.